नमस्कार. होम मिनिस्टरच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कविता योगेश देसाई हे अर्थात सासरचं नाव, तर माहेरचं नाव कविता सुरेंदर आनंद. आणि मी इथून लक्ष्मी पाठवतो. ही बघा, घ्या उखाणा घ्या. रनवेवर प्लेन धावतो फास्ट, योगेश राव इज माय फर्स्ट अँड लास्ट. अरे वा, फर्स्ट अँड लास्ट, क्या बात आहे. योगेशजी, तुम्ही काय ठरवलंय? हो, मी पण उखाणा ठरवला आहे. ती माझी कारभारीन, मी तिचा कारभारी, कविताचं नाव घेतो, आमची जोडी लय भारी. काय सांगता? मग कोण कोण आहे आता, ओळख करून द्या. हे माझे मिस्टर योगेश देसाई. नमस्कार. हे माझे सासरे विवेकानंद देसाई. ही माझी नमस्कार. सासूबाई शारदा देसाई. ही नमस्कार. माझी ननंदबाई दीप्ती कदम. नमस्कार. नमस्कार. माहेरी पुढे हा. माझा भाऊ आहे विकास आनंद. पाठीमागे माझी आई आहे कमलेश आनंद. इकडे माझी नमस्कार. वहिनी आहे राखी आनंद. पाठीमागे माझी दुसरी वहिनी आहे आरती कवी. आणि पाठीमागे नमस्कार. माझे दादा आहे निरंजन कवी. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. पण सगळं बालपण भांडूप मधलंच का वहिनी? नाही सर, माझं बालपण पूर्ण मुलुंडचं आहे. मुलुंडला कुठे? मुलुंड कॉलनी. ते फुल पंजाबी एरिया आहे सर. कसं गेलं बालपण? सर बालपण एकदम चांगलं गेलं. आता आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये होतो. म्हणजे माझे काका काकी, आई वडील, 2 आत्या, आजी असं. काका आणि बरं. पप्पा माझे बाहेरगावी असायचे. आणि आम्ही सगळे लहान 5 भाऊ बहीण असं मिक्स. आणि सगळे बायका म्हणजे आजी, मम्मी, काकी, 2 आत्या असं. बरं, जरा भावाला विचारतो, काय बाबा लहानपणी कशी होती ही ताई? अच्छी है. बचपन से हम लोग ने काफी मस्ती की है साथ में. हाँ. मतलब कैसा है कि मस्तीखोर तो हम दोनों ही एक समान है. स्कूल में हो या घर पे हो, हमें हमेशा मस्ती करना ज्यादा पसंद है और वो सबसे ज्यादा मस्तीखोर है. आप आनंद यानी कहाँ से है? सियालकोट से हैं हम. अच्छा, यानी आपके यहाँ पे सरसों का साग, मक्के की रोटी, सरसों का साग, आलू पराठा, मूली पराठा, वो सब ठीक है. लेकिन अभी देसाई के फॅमिली में ढोल बज रहा है, पता है? तुम्ही कधीपासून मुंबईत आहात? सर हम लोग बॉर्न एंड ब्रॉट अप इधर ही है सर, मुंबई में. मुलुंड में? हाँ जी. आई, कसं वाटतंय? काय सांगणार? हाँ, अच्छा लगा. सब ठीक है. बच्चे दोनों हैं. मेरे मिस्टर बाहर रहते थे इतने साल. इन्हें दोनों मस्तीखोर थे. दोनों आउटडोर गेम्स ज्यादा पसंद करते थे. लेकिन अभी लड़की आपकी ज्यादा अच्छी है कि आपका दामाद अच्छा है? दोनों. नहीं, ज्यादा कौन अच्छा है? योगेश. हे बरं या जावई ना, हे सासरी जाऊन सगळा गेम करतात असं मला वाटतं. भाभी जी, आप बोलिए. बोलूँ ये कि मेरे लिए तो मेरी नंदन जी शी इज अ फ्रेंड टू मी. वो मेरी फ्रेंड है. कोई भी प्रॉब्लम रहेगा हम दोनों एक दूसरे से शेयर करते हैं. तो वैसे शी इज अ गुड फ्रेंड टू मी. मैं भाई से पूछना चाहता हूँ, दादा तुम्ही सांगा की बाबा लहानपणापासून तुम्ही दोघे खूप मस्तीखोर होता, खूप भांडायचे, पण तुमच्या दोघांमध्ये जास्त कोण भांडायचं? जास्त तो दीदी. तुमच्यामध्ये मोठं कोण आहे? दीदी बड़ी है. दीदीने कधीतरी तुमचं नाव सांगितल्यामुळे तुम्हाला घरात शिक्षा झाली, असं कधी झालंय का? हुआ है. तिचा स्वभाव खूप छान आहे. माझं लग्न झालं तेव्हा ती 9वी-10वीला होती. तेव्हापासून ती खेळकर, हसमुख आणि सगळ्यांना मदत करणारी अशी आहे ती. खूपच छान स्वभाव आहे तिचा. आणि अजून पण आली तरी ती आणि तिचे मिस्टर आमचे जावई बापू दोन्ही आवर्जून येतात, भेटतात, विचारतात. खूप आनंदी स्वभाव आहे. खूप छान आहे स्वभाव तिचा. अरे वा, बघा वहिनी ऐकताय ना? हो सर. लहानपणी आम्ही त्याला बघतोय ती एकदम शांत स्वभावची आहे आणि सगळ्यांचा एकमेव करते आणि शांत, एकदम शांत होती. तो घरात एकदम शांत, घरात मस्ती करतो. घरात थोडी मस्ती करत होती, पण शिकायला चांगली होती. दादाला विचारतो, दादा तुम्ही सांगा ना, काय अजून सांगणार ताईबद्दल? आणि तुम्ही पंजाबीत बोला ना, आम्हाला जरा ऐकायला आवडेल ना. की बोला मैं इधर बारे में सब तो अच्छी है, वधिया है. सब तो मेरा ख्याल रखती है, घर वालों का ख्याल रखती है. उसे भी सब अपने सास ससुरा का ख्याल रखती है. अच्छी है की है. जावई के बारे में बोलो, आपके जावई के बारे में। जवाई के बारे में क्या बताऊं, वो तो दीदी ऐसे फ्रेंड है मेरे लिए,
कि कुछ भी होता है तो मैं उनको मतलब बोल सकता हूँ. काही वेळापूर्वी सांगितलं की तुम्ही आणि तुमचे बाबा हे बाहेर गावी होता कामानिमित्त. हो. तेवढ्यात योगेशही घुसले का? कविता वहिनींना विचारतो, वहिनी कसं वाटतंय आता ऐकायला? हो सर, एकदम मस्त वाटलं सर. तुम्ही सकाळी फोन केला होता ना, चांगलं सांगा माझ्याबद्दल म्हणून. तुम्ही सांगा तुमचा भाऊ किंवा तुमचं कुटुंब कसं आहे? तर भाऊ माझा एकदम छान आहे. असं म्हणजे म्हणतात ना, तो थोडासा रागीट आहे, त्याला लवकर राग येतो. काय बोललो की काय नाही दिलं तर त्याला राग येतो. असं लहानपणांचं म्हणजे किस्सा, आमचे पप्पा जशी मी बोलली बाहेर असायचे, ते दर 2 वर्षाने 1 महिन्यासाठी यायचे. असं जेव्हा ते पहिल्यांदा म्हणजे म्हणतात ना, जेव्हा आम्ही मोठे झालो, कॉलेजला जायला लागलो असं, तर त्यांनी पहिल्यांदा फोन आणलं. तर त्यांचं होतं की तू घे, कारण तू मोठी आणि तू कॉलेजला जाते. त्याचं होतं की नाही, फोन मला पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे, तू घे. नंतर नेक्स्ट टाइम परत पप्पा जेव्हा आले, त्यांनी परत माझ्यासाठी फोन आणलं. त्याला असं झालं की आता जे अगोदर आणलेलं होतं 2 वर्ष अगोदर, ते जुनं झालं. आता ते जुनं तू घे आणि हे जे नवीन आणलेलं आहे ते परत मला दे. आणि मला ते द्यायचं नव्हतं, कारण ते माझ्यासाठी होतं नवीन. तो 2 दिवस माझ्याशी बोलत नव्हता अजिबात, म्हणजे एकदम रुसून फुगून बसलेला होता. शेवटी मम्मीने मला समजवलं की अरे बाबा त्याला देऊन टाक असं फोन. नंतर मी त्याला दिलं, तो म्हणजे शांत झाला आणि माझ्याशी बोलायला लागला. एखादी गोष्ट पाहिजे असेल ती मिळाली नाही की तुमचा भाऊ रुसून बसतो. हो सर. या सगळ्या गप्पा सुरूच राहणार आहेत, कारण सासरच्यांची सुद्धा मला बोलायचंय. आधी वहिनींना विचारतो, वहिनी आज मिस कोणाला करताय? सर ऍक्च्युली माझे पप्पा आहे, पण ते जरा आजारी आहे असं. अच्छा. म्हणून ते स्क्रीनवर नाही दिसत आहे. नाही, काही हरकत नाही, त्यांना आमचा नमस्कार सांगा. तरी सुद्धा या सगळ्या आठवणी आठवताना तुम्ही नेहमी मिस कोणाला करता कुटुंबातल्या? माझ्या आजीला सर, कारण आमचं अफेअर होतं ना सर, ते पण घरात कोणाला माहिती नव्हतं, पण तिला माहिती होतं सगळं. आजीला बरं सांगून ठेवलं होतं. हो, म्हणजे इव्हन ती माझ्या सासरी पण घरी आलेली आहे, ते पण घरात कोणाला माहिती नाहीये. आज त्यांना माहिती पडलं असेल. बापरे. म्हणजे आजी खूप आशीर्वाद देऊन गेली, घरातल्याला माहितच नाही अजून. पण आता मला दादाला एक प्रश्न विचारायचा आहे, आणि दादानी जर त्याचं उत्तर दिलं तर आज आपल्या बहिणीला सोन्याची नथ झी मराठीकडून तो मिळवून देणार आहे. तो रेडी आहे दादा? हो. सोपा प्रश्न आहे. न थांबता दुधापासून बनणारे 5 पदार्थ सांगा. आईस्क्रीम, श्रीखंड, पनीर, छास, घी. अभिनंदन. ताईला सोन्याची नथ आज बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. तर वहिनी मला सांगा, तुम्ही राहायला होता मुलुंडला आणि योगेशजी राहायला भांडुपला. हो. काय हो, कशी काय सुरुवात झाली योगेशजी, तुम्ही सांगा. सर ऍक्च्युली आम्ही कम्प्युटर क्लासमध्ये होतो आणि तिथे आम्ही आमचा ऑलमोस्ट 10-11 जणांचा आमचा ग्रुप होता, मित्र मैत्रिणी वगैरे असे. आणि असंच मैत्रीमध्ये हळूहळू वाढत मैत्री वाढत गेली. आणि नंतर मग एक असा क्षण आला की असं वाटलं की नाही, आता आपण विचारायला पाहिजे. सो तिला इमिजिएटली विचारलं तर तिने होकार दिल्यानंतर मग मी तसंच. नाही, वहिनी लगेच एवढ्या होकार दिला तुम्ही? सर 2 वर्षाची आमची मैत्रीण होती, तर मला सगळं माहिती होतं, त्यांचा स्वभाव सगळं. पण मग तुम्ही होकार दिला तेव्हा घरच्यांचं टेन्शन नाही आलं? आलं होतं सर. मग पण कसं म्हणतात ना सर की प्रेम आहे म्हणून होकार दिलं. ते मला आवडायचे. मग योगेशजी, तुम्हाला विश्वास होता की तुम्हाला होकार येणार? हो सर, कारण प्रश्नच तसा विचारला होता. काय प्रश्न विचारला होता? मी हिंदीमध्ये ऍक्च्युली तिला विचारलेलं, मैं तुमसे प्यार करता हूँ, मुझे तेरा जवाब हाँ में नहीं तो हाँ में चाहिए. अरे वा. मग काय उत्तर तसं झालं? हो, टेरेस वरती जाऊन विचारलं होतं ना सर, त्याच्यामुळे उत्तर येणं भागच होतं ते. ही कुठली टेरेस होती? आमच्या क्लासच्या टेरेस वरती. नाही, पण मग मला सांगा, लगेच होकार आल्यावर खुश झाला असाल ना योगेशजी? हो, आणि लगेचच मी माझ्या मम्मीला लगेच सांगितलं दुसऱ्या दिवशी की बाबा मी असं विचारलेलं. कारण कविता आमच्या घरी यायची, तो घरी माहिती होतं की म्हणजे ती माझी मैत्रीण आहे आणि तिचा स्वभाव वगैरे माहिती होता. सो मम्मीला सांगितल्यानंतर मम्मीला विचारलं की बाबा मी असं विचारलेलं आहे, तुमची संमती आहे का, तरच मी पुढे गोष्टी पुढे हे करतो म्हणून. सुनेबद्दल सांगा, सासूबाईंना विचारतो. ती आमच्या दोन्ही म्हणजे माझ्या माहेरच्या फॅमिलीमध्ये, सासरच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांची आवडती वहिनी आहे.
सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहते, हसतमुख राहते, घरातलं वातावरण ती पॉझिटिव्ह ठेवते व्यवस्थित आणि एकदम छान. आमची दोघांची पण काळजी छान घेते ती. बाबांचं काय म्हणणं आहे सासरे बुवा? उत्तम आहे, उत्तम. सर्वांची काळजी घेते, सर्वांमध्ये मिळून मिसळून असते ती आणि हवं नको ते ती प्रत्येक वेळेला ती चेक करत असते. आम्ही सून म्हणून तिच्याकडे मी तर कधीच पाहिलं नाही. माझी मुलगी माझी मैत्रीण म्हणूनच ती जास्त माझ्या जवळची आहे ती. तर ऍक्च्युली मला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे, मी जास्त माझे फ्रेंड्स नाहीये, मी जॉब करते. मला जे काय शेअर करायचं आहे ना माझ्या घरात मी म्हणजे म्हणतात ना आम्ही एकदम फ्री आहोत. ऍटलीस्ट माझ्या मिस्टरांना जे कधी कधी माहिती नसेल पण माझ्या सासूला सगळं माहिती असतं. मग आता नणंदबाई मेन रोल तुमचा आहे, बोला. आम्ही दोघी पहिल्यापासून तिला लग्नाच्या आधीपासूनच ओळखत होती, भावाने ओळख करून दिलेली होती. त्याच्यामुळे पूर्वीपासून आमची मैत्री तर आहेच आणि नणंद भाऊजाई म्हणून आम्ही असं कधी राहिलोच नाहीये. पहिल्यापासूनच मैत्रिणी म्हणूनच राहिलोय आणि आताही मी जेव्हा माहेरी येते तर आमचं शॉपिंग, पार्लरला जाणं किंवा काय मेडिकल चेकअप असेल, काही कुठलीही गोष्ट असेल आम्ही दोघी एकत्र करतो. नाही असंच पाहिजे, यालाच तर नातं म्हणतात. सासर माहेर आज सगळे एकत्र आहेत. पण त्यावेळेला वहिनी तुमच्या घरी जरा तणाव झाला असेल ना? हो सर, ऍक्च्युली मी नाही सांगितलं होतं आणि आम्ही थोडा उशिराने सांगणार होती. पण माझे कझन जिजाजी आहे, त्यांनी मला डेट लक्षात आहे, इयर लक्षात नाहीये, 2 ऑगस्टला ना त्यांनी फोन केला रात्री आणि मम्मीला सगळं सांगून टाकलं की असं असं आहे, हिचं अफेअर आहे. बस त्या दिवशी रात्री फोन ठेवल्यानंतर मम्मीने घेतलंच मला बरोबर एकदम. नाही पण त्यावेळेला कळलं कसं काय? पण त्यांना कसं कळलं? ऍक्च्युली कसं सर की आता घरी आजीला माहिती होतं पण मला कोणाला तरी सांगायचं होतं असं, कारण माझ्यासाठी स्थळ बघत होते. तर माझी सख्खी मावशीचे मुलगा आहे, मोठे भाऊ माझं, तर दादांना मी सांगितलं, दादाने त्या जिजाजीला सांगितलं की म्हणजे कारण ते लोक कसे जिजाजी हे लोक स्थळ बघत होते. अरे पण नंतर मान्यता झाली ना? हा म्हणजे सर 8-9 वर्ष लागले तरी पण मध्ये असं माझ्यासाठी स्थळ येत होते पण मी नकारच देत होती की मला नाहीच करायचंय असं. नाही पण मग लग्न झालं तेव्हा दोन्ही कुटुंबाची लोक होती? हो सर, कारण पूर्ण बोलणी झाली, सगळं झालं. माझे वडील आले सर नंतर बाहेरून, असं त्यांना सांगितलं की असं असं, कारण त्यांचं होतं की जिकडे तू सांगशील मी तुझं लग्न तिकडेच लावून देईन. अरे वा, आणि म्हणून आज हे सुखाचे आनंदाचे दिवस दिसत आहेत. हो सर. योगेशजी कशा आहे तो कविता वहिनी? स्वभाव कसा आहे? स्वभाव चांगला आहे सर. थोडीशी कधी कधी रागीट होते पण तशी म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर मी बऱ्याचदा ट्रॅव्हलिंग वगैरे असते माझे आणि मी मॅक्झिमम कामानिमित्त बाहेरच असतो. सो मला एक टेन्शन नसतं घरातलं की माझ्या आईवडिलांची काळजी घेतली जाते की नाही, कारण ती त्या गोष्टी प्रॉपरली पद्धतशीरपणे हँडल करते. म्हणजे बऱ्याचदा मला माहिती नसतं की मम्मी पप्पांची औषधं प्रॉपरली आलेली आहेत की नाही आहेत, पण त्याची काळजी ती पद्धतशीर घेते. पण वहिनी त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव सर एकदम चांगला आहे, म्हणजे म्हणतात ना एकदम प्रेमळ आहे, नारळ सारखे. म्हणजे असं आहे आतून प्रेम पूर्ण पण बाहेरून एकदम कडक, म्हणतात ना एकदम स्ट्रिक्ट. जे नको ते नको, जे पाहिजे ते पाहिजे असं. पण चांगला आहे ना, म्हणून इतका आनंदाने सुखाचा संसार तुमचा सुरू आहे, तेव्हा तो असाच सुरू राहू द्या. एकीकडे सरसोदा साग तर इकडे झुणका भाकरी सुरू आहे. बघा काय मस्त वाटतंय. सासर माहेर. योगेशजी तुम्हाला काय आवडतं? कुठल्या प्रकारचं खाणं आवडतं? मला असं स्पायसी थोडंसं जास्त आवडतं आणि कडधान्यामध्ये थोडासा चुजी आहे मी एकदम. म्हणजे मटकी वगैरे शक्यतो खात नाही कारण मला थोडासा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो म्हणून. बरं 5 पंजाबी पदार्थ सांगा तुम्ही. पनीर टिक्का, सरसों साग, आलू परोठा, मुली परोठा आणि राजमा चावल. आता या 5 पैकी काय काय मिळालंय सासरी गेल्यावर ते सांगा. सगळ्याच गोष्टी भेटतात सर. काय सांगता? हो म्हणजे माझी सासू ज्या आहेत त्या सासूबाई आमच्या खूप आग्रह करतात आणि तू खाऊनच जा. म्हणजे मी गेल्यानंतर म्हणजे म्हणतात ना चंगळ असते माझी खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये. पण मला सांगा, आता जनरली ना जेव्हा वेळेला एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो त्यावेळेला तो आधी बघतो की साधारणतः तिच्या घरी कोण कोण आहे. भाऊ वगैरे नाही ना, कारण जनरली भाऊ आणि कधीतरी तो अग्रेसिव्ह होईल याची भीती असते. मग तुम्हाला माहिती होतं यांचा भाऊ बाहेर आहे तो?
भाऊ वगैरे आहे ते माहिती होतं, पण तो लहान होता सर बऱ्यापैकी त्यावेळी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हीच जरा म्हणजे सगळं बघूनच डेअरिंग केलेलं हो. दिसतंय. बरं, आता मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, अत्यंत आनंदाचा क्षण कुठला तुमच्या आयुष्यातला? सर आमची ज्यावेळी पहिली मुलगी झाली होती तो सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता. वहिनी तुमच्यासाठी? सेम सर, जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा आम्हाला भरपूर आनंद झालेला होता. काय नाव तिचं? कृपा योगेश देसाई. अरे वा. आणि दुसरी पण आहे का? हो, दुसरीचं नाव द्रावी योगेश देसाई. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल सांगा? तर क्षमा मागायची असेल तर माझे सासू सासरे, आई वडील, भाऊ, मिस्टर, माझी मुलगी. कारण कसं माझा थोडा स्वभाव थोडा चिडचिडा असं रागीट आहे असं. चुकून मी कधी काय बोलली असेल इनडायरेक्टली डायरेक्टली असेल तर ते मला माफ करा. स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? तर माझा रागावर जे आहे म्हणजे जे चिडचिड मी करते ते मी थोडा कमी करेन. पण असं झालं तर आवडेल योगेशजी? हो नक्कीच सर. काय मनापासून चेहरा खुललाय योगेशजींचा. बरं योगेशजी, तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? सर क्षमा मागायची झाली तर मी माझे आई वडील, कविताचे आई वडील आणि सर जाणते अजाणतेपणे जर चुकून माकून माझ्याकडून जर कोणाला काही अपशब्द केले असतील किंवा जर माझ्यामुळे जर कोण दुखावलं गेलं असेल तर त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो. काय मस्त वाटतंय. असंच कायम आनंदात राहा. आता एक छोटंसं आव्हान आहे योगेशजी तुमच्यासाठी. हो सर. स्क्रीनवरती चित्र येणार, 2 चित्र दाखवणार, दोन्ही चित्र ओळखली तर मग या माऊलीला तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी हे चित्र स्क्रीनवरती. सर नरिमन पॉइंट आहे. अभिनंदन. क्वीन्स नेकलेस. येस, मुंबईतला नरिमन पॉइंट. अभिनंदन, बरोबर उत्तर दिलं. चला आता दुसरं चित्र बघूया. अशोक सराफ. चित्रपट धूम धडाका. अभिनंदन. आणि तुम्ही अचूक दोन्ही चित्र ओळखली. झी मराठीकडून वहिनी तुम्हाला मिळत आहे तन्मणी. पण आता या गप्पा सुरू असताना महत्वाच्या क्षणाकडे आपण आलेले आहोत. पैठणी कोण पटकावून देणार? तिकडे दादा बसलेला आहे आनंद कुटुंबामध्ये. दादाने जर ही पैठणी पटकावून दिली तर माहेरची साडी म्हणून तुम्हाला मिळेल. आणि इकडे योगेशजी खेळ खेळणार आहेत. जर योगेशजीने हा खेळ पूर्ण केला तर सासरची साडी असणार आहे. पैठणीचा खेळ, एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून सर्वात आधी 5 वस्तू घेऊन, एका वेळेला 1 वस्तू आणायच्या, एकदम 5 उचलून नाही आणायच्या. सर्वात आधी त्या अक्षरावरून 5 वस्तू जे कोणी आणणार ते या माऊलीला आज पैठणी मिळवून देणार. वेळ आहे 30 सेकंदाची. घरातले सगळे सांगू शकतात पण एका वेळेला 1 वस्तू आणायची. आणि तुमच्यासाठी अक्षर आहे ब. पंधरा सेकंद झालेली आहे. चला, दादा पोहोचलेला आहे. दादा वेळेवर आलेला आहे. बरं सांगा दादा, काय काय आणलं सांगा. बल्ब. बल्ब 1. बॉल. बॉल 2. बॉटल. 3. बॅग. बॅग 4. बेडशीट. बेडशीट. चला अभिनंदन, 5ही वस्तू आणल्या. जर योगेशजीने काय आणलंय बघूया. योगेशजी घरात काम करत नाहीत ते लक्षात आलं. बलून 1. बॉटल 2. ब्रश 3. बदाम 4. आणि बिस्किट 5. पण हे सगळं आणेपर्यंत थोडा उशीर झाला, लक्षात ठेवा. सगळ्यात गोष्टी वेळेवर आणत जा, नाहीतर वहिनी चिडतील. अभिनंदन.
आज दादाने आपल्या बहिणीला माहेरी धावपळ करून बक्षीस मिळवून दिलेलं आहे. तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन बहिणी, अभिनंदन. माहेरची साडी तुमच्याकडे येणार आहे लवकरच. ही पैठणी लॉकडाऊन नंतर लवकरच तुम्हाला घरपोच करण्यात येईल. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.